शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारम् भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। म्हणून मी होऊनी माते, सेवणे आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे। नित्यपाठातल्या ओव्या स्वामी स्वरूपानंदांनी संबंध ज्ञानेश्वरी मधनं या काढल्या 109 ओव्या आहेत। अशक्य कोटीतलीच गोष्ट होती ती, म्हणजे एक प्रकारे स्वतंत्र स्फुरण त्यांना झालेलं होतं। आणि 109 ओव्या काढल्यानंतर एकशे 8 करायच्या होत्या, मग ती पद्धत आहे 108 ची। तेव्हा त्या बाबू देसाई म्हणजे श्रीकांत देसाई, ज्या देसाई कुटुंबामध्ये स्वामीजी राहत होते, तो लहान होता अगदी त्यावेळेला। त्यावेळेला त्यांनी त्या अगदी 109 आणि सारखं त्याच्यावरती चाललेलं होतं की 108 करायच्या। आणि का तर काय होतंय आप्पा, असं त्यांनी विचारलं बाबूंनी। आप्पा म्हणजे स्वामी स्वरूपानंद। तर स्वामीजी म्हणले की एकही मागे जायला तयार नाही। या 109 ओव्या ज्या त्यांना स्फुरण झालं की ह्या ओव्या घ्याव्यात म्हणून नित्यपाठाला। आणि त्याचा सिक्वेन्स सुद्धा तुम्ही बघितलं तर असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीच्या सिक्वेन्स प्रमाणे नाही आहेत त्या अशा स्वतंत्र सिक्वेन्स आहे त्यांचा। कर्मयोगपर ओव्या प्रथम आहेत, भक्ती मार्गाच्या, नंतर ज्ञानाच्या, आणि ज्ञानभक्ती म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती ज्याला म्हटलं जातं ते। त्या सगळ्या ओव्या ज्या आहेत त्या अशा इतक्या उंच पातळीवरच्या आहेत की त्याच्यावरती बोलायचं जर का झालं तर एक एक प्रवचन स्वतंत्रपणे एकेका ओव्यावरती करायला लागेल। म्हणजे तिचा आशय समजून येण्याच्यासाठी, कारण की शेवटच्या ज्या ओव्या आहेत या सुवर्णमणी सोनया एक लोळ जैसा पाणिया, शरण येणं याचा अर्थ आपल्याला साधारणपणे माहिती आहे की कोणीतरी कुणाला तरी शरण जातो, मग एक राजा युद्धामध्ये दुसऱ्या राजाला शरण जातो। अशा प्रकारचं शरण या ठिकाणी अभिप्रेत नाहीये। सुवर्णमणी सोन्याला जसा शरण आहे, म्हणजे सुवर्णमणी म्हटल्यानंतर आकार जरी मण्याचा असला तरी ते काय आहे तर सोनं आहे।
म्हणजे अभिन्नत्व आहे मूळ तत्वाशी. आकार काही का असे ना, तसा हा ज्ञानी भक्त शरीराचा आकार आहे, जसंच मण्याला आकार आहे, पण परमात्मा स्वरूपच आहे तो. आणि अशा प्रकारची जी एकरूपता आहे परमेश्वराच्या बद्दलची, भावना नव्हे प्रत्यक्ष आलेली एकरूपता. तर सुवर्णमणी सोन्याला जसं शरण आहे एकरूपतेने, सुवर्णमणी म्हटल्यानंतर सोनच, तसं हा भक्त म्हटल्यानंतर परमात्माच असं त्यांना म्हणायचं. हे ओव्या आपण असा नित्य पठण करण्यामुळे, कधी कधी विनोबांनी असं सांगितलं होतं की पूर्वी ते गांधीजींच्या सहवासामध्ये होतेच आणि त्या आश्रमांच्या मध्ये वगैरे हे स्थितप्रज्ञ लक्षणाचे जे श्लोक आहेत दुसऱ्या अध्यायातले, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, ते म्हणण्याची पद्धत होती तिथे. तेव्हा विनोबांनी लिहून ठेवलं की ते तसं म्हणत म्हणत गेलो होतो आम्ही, पण असं म्हणून म्हणून इतके गुळगुळीत झाले की त्याच्यामध्ये सगळ्या गीतेचं सार त्या स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये आहे हे आम्हाला कळलंच नव्हतं. कारण की एखादी गोष्ट नित्य म्हटल्यामुळे ती एक प्रकारे गुळगुळीत होऊन जाते, आपल्याला ते कळल्यासारखं वाटतं. तसं सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, पाण्याचा कल्लोळ असतो, वेगळा दिसतो, आकार आहे त्याला, पण पाणीच आहे. तसा हा ज्ञानीभक्त हा आकाराने शरीर धारण केलेला असला तरी देखील वस्तुतः तत्वाशी एकरूप आहे, परमतत्वाशी. त्यामुळे त्याला परमात्मा स्वरूपच आहे. सुवर्णमणी सोने तसं तू मला शरणी आहे, म्हणजे तू तशी एकरूपता प्राप्त करून घे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि अर्जुन आपलं रिप्रेझेंटेशन करतोय सगळ्या साधकांचं, त्यामुळे त्याला ते झेपत नाहीये. पण हा अगदी शेवटच्या अध्यायामधले या ओव्या आहेत, 18व्या अध्यायामधले, आणि ते सुद्धा भगवद्गीतेचा जो शेवटचा जो बोधपर श्लोक आहेत, म्हणजे गीताशास्त्राचे, त्या गीताशास्त्राच्या श्लोकाच्या मधला सगळ्यात शेवटचा श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. शरण हा शब्द त्या श्लोकातला आहे. सर्व धर्म सोडून देऊन, आता धर्म सोडून देऊन मला शरण आहे म्हणजे तरी काय असेल असा प्रश्न पहिल्यांदाच निर्माण होतो. कारण की ज्या भगवद्गीतेची सुरुवात धर्म या शब्दापासून आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः, त्याच्यामध्ये त्याच गीतेच्या प्रतिपादनाच्या म्हणजे श्लोकांच्या प्रतिपादनाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सर्व धर्मान परित्यज्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय करायचं, आम्ही सगळे धर्म सोडून द्यायचे म्हणजे तरी काय करायचं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं विवरण करताना असं म्हटलेलं आहे, धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. सर्व धर्मान परित्यज्य याचं विवरण करताना असं म्हटलं की टवाळ म्हणजे वरवरचा भाग. ते खूप पूर्वीची गोष्ट आहे की ज्या वेळेला मला हा शब्द कळत नव्हता की धर्माधर्माचे टवाळ म्हणजे टवाळी केल्यासारखं वाटतं. टवाळ म्हणजे काय असेल असं मनामध्ये आलं होतं. त्यावेळेला नेमकं आमच्या घरामध्ये ना काहीतरी काम होतं प्लंबिंगचं, आणि तर त्याच्यामुळे तो प्लंबर होता, तर तो त्याच्या असिस्टंट म्हणजे तो जो हाताखालचा मुलगा होता त्याला म्हटलं की ते टवळं घेऊन ये तिथलं.
तर टवळं म्हणजे तो वरचा जो भाग असतो ना फिरकीचा वगैरे, त्याला टवळं म्हणतात, वरचा भाग. म्हणजे वरवर दिसणारा जो भाग आहे तो टवाळ. हे मला तिथं कळलं त्या प्लंबरकडनं. धर्माधर्माचे टवाळ, धर्म आणि अधर्म यांचा वरवरचा भाग. दाखवी अज्ञान जे का मूळ, अज्ञान हे त्याचं मूळ आहे आणि धर्म अधर्म हे त्याचे वरचे भाग आहेत, बाह्य दिसणारे, पण मूळ आहे ते अज्ञान आहे. कारण आत्मविषयक ज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, आत्मतत्वाचं ज्ञान असेल, त्याला धर्माशी काही संबंधच नाही. आत्म्याचा काय धर्म आहे? आत्म्याला धर्म वगैरे काही नाहीये. कुठला तरी एक धर्म असा आहे का की ज्याच्यामध्ये असलेल्या लोकांच्या मध्ये आत्मा नाहीये? किंवा या धर्माच्या लोकांमध्ये ना आत्मा नसतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. प्रत्येकामध्ये आत्मा आहे. म्हणजे आत्मस्वरूपाने जर का बघितलं, आत्मतत्व या स्वरूपाने, तर प्रत्येक व्यक्ती आणि तिचा कॉन्शियसनेस ही गोष्ट जर बघितली तर कॉन्शियसनेस हा त्या आत्म्याचा प्रकाश असं काव्यात्मक रीतीने म्हटलं जातं. प्रकाश ऍक्च्युअली असंच नाही, परंतु एक्सटर्नल अभिव्यक्ती काय आहे तत्वाची, तर कॉन्शियसनेस ही आहे. त्यात तो कॉन्शियसनेस सगळ्यांचा सेम आहे. किती गोष्टी सेम आहेत. तो कॉन्शियसनेस म्हणजे जाणपण, अस्तित्वाची जाणीव सगळ्यांची सेम आहे. त्या अस्तित्वाची जाणीव ज्या तत्वामुळे आलेली आहे ते तत्व एकच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फरक नाही. मग वरवरचा भाग जे आहे ते कशासाठी पाहिजे? ते धर्म, तर मनाला वळण लावण्यासाठी पाहिजे, बाकी काय. म्हणजे त्याचा उपयोग नाही आहे अशातला भाग नाही. उपयोग तर आहेच आहे, शंकाच नाही. पण त्या धर्माच्या नावाखाली भरपूर आजपर्यंत जे काही हत्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हत्या धर्माच्या नावाखाली झाल्या. म्हणून विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की धर्म ही बहुगुणी आकुडशिंगी गाय आहे. तिने आजवर लाथा पण भरपूर मारलेल्या आहेत, पण ती दूधही बक्कळ देते. आता त्याचा अर्थ किती काढायचं ते त्यांनी काढावा, कारण की तो हा विषय नाही आजचा. पण धर्म ही वरवरची गोष्ट आहे. ऍक्च्युअली कशासाठी आहे धर्म? तर त्याला अंतःकरणाला वळण लावण्याच्यासाठी, म्हणून सुयोग्य वातावरण निर्माण करण्यासाठी की ज्याच्यामुळे ज्ञान प्राप्त होईल. असं सुयोग्य वातावरण निर्माण करण्यासाठी जे संस्कार केले जातात त्या संस्कारांना धर्म असं म्हटलं जातं. नाहीतर काय असतं की चित्त वाटेल त्या ठिकाणी भरकटू शकतं, इंटेलिजन्स सुद्धा वाटेल त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून एक वळण लावण्याच्यासाठी म्हणून काही संस्कार, आणि त्या प्रत्येक धर्मामध्ये बघितलं तर वाईट असं काही शिकवलं जात नाही खरं सांगायचं तर. जर धर्मगुरू लोक नसते तर सगळे धर्म चांगले चांगले असते. मेन तो प्रॉब्लेम तिथंच आहे की इतर धर्मांचा द्वेष करायला हेच लोक शिकवत राहतात. पण अर्थात प्रत्येकाचा एक मानसिक धर्म असतो, त्यामुळे त्यांचा पण एक मानसिक धर्म आहे. पण धर्माधर्माचे टवाळ हे सांगण्याचं कारण आत्मस्वरूप ही आंतरिक गोष्ट आहे आणि ती मूलभूत गोष्ट आहे, आणि वरवरचा जो भाग आहे तो धर्म आहे. आणि ते कळलंच नाही सगळं तर अज्ञान त्याच्यामध्ये वेगळेपणा दाखवतं. धर्माधर्माचे टवाळ दाखवी अज्ञान जे का मूळ, ते अज्ञान टाकून देऊन ते त्यजी सकळ धर्म जात. ते अज्ञान टाकून दिल्यानंतर सगळं धर्म
म्हणजे जे अज्ञानावरती आधारलेले धर्म आहेत ते सगळे सोडून दे असं त्यांना म्हणायचं आहे. सर्व धर्मांपरित्यज्य, याचं कारण अज्ञानावरती आधारलेले जे धर्म आहेत जे एकूण निर्माण होतात. तर अज्ञान सोडून दिलं की धर्म की फक्त गोष्ट अंतःकरणाला वळण लावण्यासाठी म्हणून आहे. ते जर वळण लागलेलंच असेल आणि ती व्यक्ती जर का त्याच्या पलीकडे असलेलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे तत्वाशी एकरूपता, ही जर का स्थिती प्राप्त झाली असेल तर त्या व्यक्तीला धर्माशी काही संबंध तशा प्रकारे नसतो. तो धर्मात राहतो. तो धर्माशी बेबनाव करत राहत नाही, धर्माच्या विरुद्ध बोलत राहत नाही, असं काही करत नाही, काय गरजच नाही. पण हा सगळा एकूण भाग जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर मांडलेला आहे. व त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जाग आल्यानंतर जसं बाकीचं सगळं संपतं, सनिद्र स्वप्न, निद्रा ही स्वप्नासहित निघून जाते. आणि जे निद्रेत वावरणं जे आहे ते सगळं निद्रेत वावरणंच संपून जातं. तशा प्रकाराने अज्ञानात्मक जी गोष्ट आहे ती अज्ञानात्मक गोष्ट संपून गेली. जाग आली की मग ते झोपेमध्ये जे वेगळेपणाने वावरत होतो स्वप्नामध्ये, काय 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 प्रॉब्लेम्स पण होते, ते सगळे गेलेच की. अज्ञानात्मक म्हणजे ज्याला जाग आलेली आहे याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं की त्याचं हे सगळं स्वप्नवत सगळ्या गोष्टी सनिद्र स्वप्न गेल्यासारखं आहे. काय करावं की हे सगळं इतकं वाईट सगळं जग आहे, असे सगळे रिलेशन्स इतके वाईट आहेत, हा सगळा जो आहे हा सुद्धा एक खेळच आहे मानसिक. तर त्याच्यावर महाराजांनी उपमा दिलेली आहे की जगाकडे पाहण्याचे सगळं जग तुला पिवळं दिसतं आहे, याचं कारण की तुला कावीळ झालेली आहे. कावीळ जर का तुझी गेली तर जग स्वच्छ दिसेल तुला. दृष्टांत सुद्धा सांगताना इतका अप्रतिम, दररोजच्या व्यवहारातल्या गोष्टी घेऊन अप्रतिम दृष्टांत. तू चंद्रावरचा डाग पुसण्याचा प्रयत्न करू नकोस, तुझ्या चष्म्यावरचा डाग पुस, असं काही म्हटलं. त्याच्यामुळे तुला तिथं डाग दिसतोय. मग अंतःकरणावरच्या गोष्टी ज्या वेळेला अज्ञान आरूढ झालेलं असतं त्याच्यामध्ये, आणि ते अज्ञान दुसऱ्या कशाबद्दल नाही बरं का, स्वबद्दलचं अज्ञान, मी असं ज्याला म्हणतो आहे त्याचं मूळ स्वरूप जे आहे त्याच्याबद्दलचं अज्ञान. ते कशाने प्राप्त होईल, शांत राहा आणि त्याच्यावरती अवधान केंद्रित कर, म्हणजे मग तुला त्याचं मूळ स्वरूप लक्षात येईल. टूल काय आहे त्याच्याकडे जाण्याचं, कॉन्शियसनेस हे टूल आहे. हो पण आम्हाला हे समजेल कसं, शांत बसलं की समजेल. म्हणजे काही केलं तरी देखील शाब्दिक गोष्टींनी ती गोष्ट एका मर्यादेपर्यंत समजते. म्हणजे शाब्दिक गोष्टींना अर्थ नाहीये, त्यातनं काही निष्पन्न होत नाही असं नाही आहे. ते एका मर्यादेपर्यंत तुम्हाला ते घेऊन जातं, पण त्याच्यानंतर ती मर्यादा प्रत्यक्षतः ती अनुभूती आल्याशिवाय ती मर्यादा संपत नाही. साखरेचं किती वर्णन केलं, ज्याने साखर पाहिलेलीच नाहीये त्याच्याजवळ, अशी असते तशी असते, काय गोड लागते वगैरे, तर तो इमॅजिन करेल की काय गोड लागते ते. म्हणजे वनवासी जमातीतला आहे आणि त्याला सांगितलं असं, हातात दिली त्याच्या की त्याला साधारण कळतं, त्याने तोंडात घातल्यानंतर त्याला कळतं, अरे असं आहे होय, मी जी जी कल्पना केली होती त्याच्याबद्दल त्यापेक्षा हे वेगळंच आहे. तसं आहे. म्हणजे शब्दांनी कल्पना करत 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 आपण एका टप्प्यापर्यंत जातो. तसं सर्व धर्मां परित्यज्य माम एकम हे शेवटचं श्लोक सांगण्याचं कारण असं आहे की याच्यानंतर आता सोडून दिलेलं आहे. आता अर्जुना तुझं तू बघ, आता मला जे सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे. आणि अर्जुनाला शेवटी त्यांनी असा प्रश्न विचारला नाही, अर्जुना कळलं का,
असा विचारलं नाही. एवढा प्रश्न विचारला, अर्जुना मोह गेला का? बाकी काहीही विचारलं नाही. तर त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचं काव्य अफाट आहे. त्यांनी असं म्हटलं की सूर्य डोळ्यापाशी येतो आणि डोळ्यामध्ये डोकावतो आणि म्हणतो की इथं अंधार आहे का? असं जसं असेल, पासी येऊन दिन करे डोळी ते अंधारे पुसीजे, हे काय खरे कोणे गावे, हे तू कसं विचारतोयस की डोळ्याच्या पाशी सूर्य येऊन डोळ्यात डोकावून बघून म्हणतोय की अंधार आहे का? तसं तू सांगितल्यानंतर अज्ञान कसं राहील? हा अर्जुन जो पहिल्या अध्यायामध्ये आक्षेप घेतो आहे की तू मला भरकटवतो आहेस, वाटेल ते सांगतो आहेस, आम्हाला याने पाप लागेल वगैरे, तर त्याचं एंड होण्याची वेळ आलेली आहे की एवढं सगळं झाल्यानंतर अर्जुनाला आता परत ती भानगड नको आहे. म्हणून अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू काळजी करू नकोस, शोक करू नकोस, तू फक्त ज्ञानात्मक भूमिका अंतःकरणाची प्राप्त करून घे. अंतःकरणाची ज्ञानात्मक भूमिका प्राप्त झाल्यानंतर तुला शोक करण्याचं काही कारणच उरणार नाही. पण तुला हे जे सगळे जे धर्म आहेत, ते मानसिक धर्म म्हणा, वेगळे वेगळे जे धर्म आहेत, त्या सगळ्या धर्मांच्या मधनं तू त्याच्यामध्ये गडबडून राहतोयस की बाबा हा धर्म श्रेष्ठ का हा धर्म श्रेष्ठ. युद्ध जे मोठे माणसं असतात, म्हणजे वडीलधारे लोक असतात, त्यांच्याशी शाब्दिक बाणांनी सुद्धा युद्ध करू नये, हा एक धर्म आहे. आणि अन्यायाने जर का ते वागत असतील तर त्यांच्याशी युद्ध करावं, असा दुसरा धर्म आहे. या दोन धर्मांच्या पैकी श्रेष्ठ धर्म कुठला आहे? हे जे तुझ्या मनामध्ये गोंधळ चाललेले आहेत ते धर्माधर्माचे टवाळ. हे सगळे धर्म, सर्व धर्मान या भानगडींच्या मधनं धर्म ही सर्वात महत्वाची गोष्ट नसून तत्व ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि तत्वाचं ज्ञान हे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. भगवद्गीतेला ते सांगायचं. आणि ते तत्व म्हणजे आत्मतत्व, स्वतःच्या मध्ये असलेलं माझं मूळ स्वरूप आत्मतत्व. ते ज्ञान तुला झाल्यानंतर विश्वात असलेलं परमात्मा तत्व आणि जे आत्मतत्व आहे ते एकच आहे, अशा प्रकारचं ज्ञान आपोआप प्रस्तुत होईल. मग हे जे सारखं की हा धर्मश्रेष्ठ धर्म, अरे हे सगळे वळण लावण्यासाठीच्या गोष्टी आहेत, या मुख्य गोष्टी नाही आहेत. असं पण एकदम सांगितलं तर जे काही थोडंसं धर्माचं काय करताय ते सुद्धा सोडून देतील. म्हणून एकदम सांगितलेलं नाही, शेवटी सांगितलं की इतकं सगळी भगवद्गीता सांगितल्यानंतर सर्व धर्मान म्हणजे या प्रकारचे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं एक्सप्लेन केलेलं आहे ते. आणि हे जे सगळं बोलणं आहे की तसा मी एक वाचून काही भिन्न भिन्न आन नाही. मी एक वाचून म्हणजे एक परमात्मा तत्वच आहे, दुसऱ्या वेगळी कुठली गोष्ट नाही आहे. सोहम बोधे तयाच्या ठाई तेच तत्व मी आहे, या बोधाने त्याच्या ठाई अनन्य होय. त्याच्या ठिकाणी सोहम बोधाने आनंद होणे. म्हणून आपल्याला जे सांगितलं जातं की कुठल्या पद्धतीने तुम्हाला त्या अंतःकरणाला तत्वाशी जोडता येईल, तर मंत्र आहे सोहम, ज्याच्यामध्ये ही धारणा आहे की ते तत्व ज्याला परमतत्व म्हणतात ते तत्व मी आहे. सहा अहम सो, पण नुसत्या शब्दांनी ते होणार नाही किंवा सोहम 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 असा घोष केला नाही. त्याचे जर का अर्थाला धरून ते जर का आतमध्ये शोधायचा किंवा तशा प्रकारचे स्वतत्वाशी चित्त संबंधित करण्याचा प्रयत्न केला तरच ते होईल. ते मंत्राच्या माळ्यावरती जपायचा हा मंत्र नाहीच आहे. ते जोपर्यंत आम्ही तत्वाशी चित्त जोडून ठेवत नाही तोपर्यंत आम्हाला ते काही कळणार नाही. शरण येण्याच्या बाबतीमध्ये ही पण गोष्ट आहे की घटाचे नाशे, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं घटाचे नाशे. घट आहे, त्याच्या आतमध्ये स्पेस आहे की नाही? आहे, स्पेस आहे. बाहेर स्पेस आहे की नाही? आहे. घट फुटल्यानंतर घटाचे नाशे, आतमधली असलेली स्पेस म्हणजे गगन, गगन आणि बाहेर असलेली स्पेस म्हणजे गगन, दोन्ही गगनच आहे.
स्पेसच आहे. घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे. बघा हा, घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. खूप उंचीची गोष्ट आहे. घटाचा नाश झाल्यानंतर आतमधलं जे आकाश आहे ते बाहेरच्या आकाशाला मिळून जातं. पण ते जसं एका ठिकाणून पाणी निघून दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोचतं तशा प्रकाराने आकाश आकाशाला मिळून जात नाही, तिथंच असतं ते. की आकाशाचा काही ओघ निघाला इकडून आणि दुसऱ्या आकाशाला मिळतोय असं होत नाही. स्पेस ही तशीच आहे, फक्त मधला घट गेलेला आहे एवढंच आहे. तसं मी शरीर आहे, देह आणि व्यक्तिमत्व आणि तोच मी आहे असा जो आकार आहे तो जर का बोध गेला तर आकाशाला आकाश घट असताना सुद्धा मिळालेलंच आहे. उलट घटच आकाशामध्ये आहे. त्या घट फुटण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही मरून तुमचं शरीर जाण्याची आवश्यकता नाही. शरीरात असतानाच हा बोध होणार. मेल्यानंतर चिंतन कोण करणार? हा सगळा शेवटच्या भागातला आहे. त्यामुळे आपल्याला थोडासा ताण निर्माण होतो. अहो थोडंसं काहीतरी सोपं सांगा ना, रामकृष्ण हरी वगैरे म्हणतो. ते झालं सांगून ऑलरेडी. आता हे अल्टिमेट गोष्ट सांगतात की अनुभूतीचा प्रांत कसा असतो. घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. तत्वाशी शरण जाणे म्हणजे कुठलं तरी मोठा माणूस आहे त्याला शरण आहे वगैरे अशा प्रकारचं नाही. एकरूपता हे शरणागती. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण येतो. त्याप्रमाणे तू शरण ये. हे झेपण्यासारखीच गोष्ट नाहीये. म्हणायला खूप छान आहे, गोड. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ, ते म्हणताना पण छान वाटतं कारण की ते शब्द पण सुंदर आहेत. पण जर तुम्ही त्याच्या खोलात गेलात आणि तत्वाशी जर का ते संबंधित करून बघितलेत तसं लक्षात आलं की खूप अल्टिमेट गोष्ट सांगितलेली आहे. खूप झेपण्यासारखी नाही आहे ती. एकदम कल्टिवेट करायला लागेल माइंड. शरीराचा बोध थोड्या वेळपर्यंत राहणार नाही अशा स्थितीत, परंतु जागृत, झोपेत नव्हे, जागृत. शरीराचा बोध नाहीये, कशाचाच बोध नाहीये, तत्वाशी संबंधित चित्त आहे. आत्मतत्वाशी. कुठलं तरी तत्व नावाची एक वेगळी गोष्ट नाही. सेल्फ, त्याच्याशी संबंधित चित्त करून राहणे. अवधान सेल्फवरती ठेवणे, स्ववरती. स्वची जाणीव असतेच आपल्याला, असं काही ती कधी जाणीव जात नाही. तेच माध्यम आहे. त्या माध्यमामध्ये तसं राहता राहता मी विश्वेश्वरू भेटे. मी विश्वेश्वर म्हणजे सगळ्या विश्वात असलेला ईश्वर. मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी, जीवाचं बंधन सुटणार नाही. हा बोलू नको, हा बोल बोलू नको बोखटे. हा खोटा बोल बोलू नको, ऐकू नको, कानाला ऐकून सुद्धा देऊ नको. बोलू नको बोखटे कानी लावू, म्हणजे कानाला हा बोल ऐकू देऊ नकोस की परमेश्वर भेटला आणि तरी मला टेन्शन आहे, असं होणार नाही. जीवग्रंथी म्हणजे काय? निम्न प्रकारचे टेन्शन भागे काय असतात. जीवग्रंथी न सुटे, हा खोटा बोल कानाला लागून देऊ नकोस. आता म्हणजे त्या धारणाच तू धरू नकोस, सोडूनच दे. तू तत्वस्वरूप आहेस. म्हणून आम्ही अमृताचे पुत्र आहोत असं उपनिषदांच्या मध्ये म्हटलेलं, उपदेशांची वाणी गरजून सांगते ते ही की तुम्ही अमृताचे पुत्र आहात. म्हणजे अमृत म्हणजे ते तत्व आहे आणि त्या तत्वस्वरूपच आहात तुम्ही. त्या ज्ञानाचे तुम्ही पारस आहात आणि ते ज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्यायला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. आणि हे सगळं एवढं झाल्यानंतर मग ते असं म्हणतात, म्हणून मी होऊनी माते. आत्ता आपण जे म्हटलं ते, मी होऊनी माते सेवणे आहे आई ते.
सेवणे आहे याचा अर्थ सेवन करणे असं नव्हे, सेवा करणे किंवा भक्ती करणे असा आहे. मी होऊनच माझी सेवा करायची. मी होऊन माते सेवणे आहे आई ते करी हाता येते. म्हणजे ही पद्धत कशी आहे, हाता येते, ज्ञाने येणे, आत्मज्ञानाने ही गोष्ट समजून येते की भक्ती आणि ज्ञान या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी नसून एकरूपच आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान, तस्मात विचार करावा. विचार करावा, समजून घ्यावा. आणि त्याच्यासाठी काय करावं, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. स्वचा वेध घेणे, शोध घेण्याचा अर्थ वेध घेणे. हा जो आहे त्याच्यामध्ये एकदा का तो वेध झाला स्वतःच्या आतमध्ये, तर महाराजांनी दृष्टांत दिलाय. अरे लोणी आहे ते ताकातच आहे की नाही. म्हणजे साय लावलेल्या ताकात आहे. हा म्हणजे साध्या दुधाच्या ताकात नसते, साईच्या ताकामध्ये असतं. पण एकदा ते घुसळून लोणी बाजूला काढलं, ताकातनच बाहेर काढलं आणि ताकात ठेवलं तरी लोणी त्यात ताकाशी मिक्स होत नाही. तशा प्रकाराने आत्मतत्व जे आहे ते या संसारामध्ये आहे, सगळीकडेच व्यापून आहे. परंतु एकदा लोण्यासारखं ते ज्ञान प्राप्त करून घे, मग त्या संसारात राहिलाच म्हणून काही बिघडत नाही. दृष्टांताची पण कमाल आहे की दररोजच्या गोष्टी बघतोय त्यातला दृष्टांत सांगितलेला आहे की ताकातच आहे लोणी, ताकातनंच काढलेलं आहे, ताकावरती तरंगत आहे पण ताकामध्ये जात नाहीये. तशा प्रकाराने ज्ञानात्मक अवस्थेमध्ये तो गेल्यानंतर संसारातच राहशील, पण संसारामध्ये राहिलं तरी त्याच्यापासून अलिप्त राहशील. लोण्यासारखं घनीभूत ज्ञान हे लोणी आहे. ऐकत राहावं असं वाटतं की खरोखरीच अप्रतिम आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत म्हणजे खरोखरीच काही केलं तरी देखील त्या गोष्टी तैसे अद्वयत्वे मज शरण रिगाली या तुझं. अद्वयत्वानी शरण म्हणजे द्वैत काहीच नाहीये, एकरूपतेची अवस्था अद्वैत म्हणजे शरण रिगाली या तुझं. धर्माधर्म हे सहज लागतील ना. धर्म अधर्म हे तुला लागणारच नाही. अर्जुनाला हे सांगण्याचं कारण की त्याच्या मनात पुन्हा आपण आता हे अधर्म करतो का यांच्याशी युद्ध करून, अशी भानगड आता सगळे गीतं सांगितल्यानंतर पुन्हा निर्माण होईल. म्हणजे प्रसंगाच्या बाबतीमध्ये बघितलं तर. आणि मग पुन्हा पहिल्यापासून मला नाही सांगायची एनर्जी असं. ऍक्च्युअली भगवानांनी असं झालं होतं माहितीये की नंतर काही काळानंतर म्हणजे युद्ध संपल्यानंतर काही काळानंतर अर्जुन कशांतरी उद्विग्न झाला होता आणि भगवानांना तो असं म्हणाला की परत मला तुम्ही गीता सांगा. ते म्हणले नाही, ते एकदा होऊन गेलं ते गेलं, आता परत नाही सांगू शकत. तसं इथे परत जर का अर्जुन म्हणला की आता ते अधर्म होईल का, परत कोण सांगणार. फायनल सांगून टाकलं की तुझं हे सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच. अजिबात शोक करू नको, जर का काही पाप लागलं तर मी तुझं जबाबदार आहे. सगळ्या पापांच्या पासून तुला मुक्त करीन. अर्जुन पापप्रवृत्तीचा नव्हताच कधी, त्यांनी कधी जन्मात एकही अनुचित गोष्ट केलेली नाही. मी मागे अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यातली ती उर्वशीची कथा सांगितली होती की ती उर्वशी आली होती आणि अर्जुनावरती ती विलक्षण मोहित झाली होती आणि अर्जुनाला तिने आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये प्रपोज केलं. आणि तिने त्याला आठवण करून दिली की ज्या वेळेला मी प्रथम नृत्य केलं आणि तू ज्या वेळेला प्रथम आला होतास आणि बघितलंस त्यावेळेला तू माझ्याकडे विशेष नजरेने बघत होतास. तर अर्जुन म्हणला ही गोष्ट खरी आहे की मी तुझ्याशी विशेष नजरेने बघत होतो, पण याचं कारण की आमचे जे पूर्वज होते पुरुरवा म्हणून, त्यांची तू स्त्री होतीस आणि त्याच्यापासून आमचा हा वंश वाढत आला.
त्यामुळे मी त्या दृष्टीने तुझ्याकडे बघत होतो, या दृष्टीने तुझ्याकडे बघत होतो. मग ती संतापली आणि मग तिने त्याला शाप दिला. याचं कारण की मी तुला कशी वाटते असं म्हटल्यानंतर तू मला माझ्या आजीसारखी वाटते. म्हटल्यावर शाप देणार. तसं पण काही झालं तरी अर्जुन हा कुठल्याही प्रसंगी कधीही धर्माला सोडून वागलेला नाही. आणि तो अशा प्रकारच्या व्यक्तींचं रिप्रेझेंटेशन करतोय की धर्माला पक्क धरून ठेवणारे जे लोक असतात त्यांचं तो रिप्रेझेंटेशन करतोय. पण भगवानांना सांगायचं की धर्म ही गोष्ट महत्वाची आहे, पण त्याच्या पलीकडे सुद्धा काही गोष्टी आहेत की ज्या जास्ती महत्वाच्या आहेत. म्हणून द्रोणाचार्यांच्या वधाच्या वेळेला धर्मराजाला असत्य बोल म्हणून सांगितलं. आता धर्माच्या विरुद्ध आहे की नाही? धर्माच्या विरुद्ध आहे, पण तो भगवान श्रीकृष्ण सांगतात की प्रतिज्ञेचं रक्षण करायचं नसतं, धर्माचं रक्षण करायचं, याचं सत्याचं रक्षण करायचं. तुम्ही कशाचं तरी रक्षण करायला लागताय, धर्माचं रक्षण करतात, प्रतिज्ञांचं रक्षण करतात, सत्याचं रक्षण कोण करणार आहे? म्हणजे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा भगवान श्रीकृष्ण सत्याचं रक्षण करायला सांगतात आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा सत्य अशा प्रकारच्या तत्वाचा अनुभव घेण्याच्या मार्गाचं रक्षण करायला सांगतात. येस, ही महत्वाची गोष्ट. माझा सकाळी 1.5 तास वेळ पूजेमध्ये जातो, मग मला 5 मिनिटं उरतात ध्यानाला. चूक आहे असं भगवानांना म्हणायचं आहे, मला नाही म्हणायचं. भगवानांना असं सांगायचं आहे की वेद घ्यायचा आहे तर तुम्ही सत्याचा वेद घ्या तुमच्या आतमध्ये. पूजा करणं चूक आहे अशातलं पाहिजे, काहीतरी प्रपोर्शन पाहिजे, पण त्या सगळ्या गोष्टीला तुमचा एक नमस्कार सुद्धा मनापासून केलेला भगवानांना पोचतो. पण तुम्ही काय बाबा किती वेळ ही पूजा, किती देव आमच्या पूर्वीच्या लोकांनी आणून ठेवलेले, तर काय करायचं आणि पूजा, हे अभिप्रेत नाहीये. मन सगळं त्या ठिकाणी विलीन होणं, याचं वळण लावण्याच्यासाठी, कोमलता अंतःकरणामध्ये येण्याच्यासाठी म्हणून हे सगळे पूजा विधानं, म्हणजे अर्चन भक्तीला विशेष महत्त्व काय आहे की मनाची कोमलता निर्माण व्हावी म्हणून करून टाकली पूजा. अशा प्रकारची भूमिका नको आहे. असं प्रत्येक बाबतीमध्ये आहे की खूप कॅज्युअली घेतलं जातं आणि खूप कॅज्युअली न घ्यायला धर्म सांगतो, म्हणजे त्याच्यासाठी आहे तो धर्म. पण तुम्ही धर्मामध्येच गुरफटून राहिलात आणि सगळ्या गोष्टीच्या मधला जो मुख्य भाग आहे ज्ञान, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष व्हायला लागलं तर धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ ते त्यजोनी त्यजी सकळ धर्मदात. हे भगवान शेवटच्या श्लोकांवरती, म्हणजे या प्रतिपादनाच्या शेवटच्या श्लोकावरती. याच्यानंतर या भगवद्गीतेच्या तत्वाच्या प्रतिपादनाचे श्लोक नाही आहेत, मग नंतर उपसंहारच आहे गीतेचा. म्हणून हा शेवटचा श्लोक आहे, फार महत्वाचा आणि फार सुंदर रीतीने त्याच्यावरचं प्रतिपादन. आपण जितकं ऐकू तितकं कमीच आहे, परंतु थोडक्यामध्ये तरी सुद्धा एवढा वेळ लागला. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.